हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण 10चा पार्ट 2 मधला चॅप्टर 3ची पुढचा पॉईंट शिकणार आहोत. तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर या अगोदर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्यामध्ये खूप सारे सब टाइप्स पण बघितलेले आहेत. तर आज आपण हा पॉईंट शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर्स विथ द हेल्प ऑफ 2 जर्म सेल्स. ओके, म्हणजे 2 जर्म सेल्सचं एकत्र मिळून सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. ओके, फिमेल गॅमेट अँड मेल गॅमेट आर दोज 2 जर्म सेल्स. ओके, मेल आणि फिमेल गॅमेट्स हे जे आहेत ते 2 जर्म सेल्स आहेत. ओके, 2 मेन प्रोसेसेस ऑकर्स इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. 2 मेन प्रोसेसेस यामध्ये होतात. एक आहे गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरी आहे फर्टिलायझेशन. तर पहिली आपण बघूया गॅमेट फॉर्मेशनमध्ये काय आहे. गॅमेट आर फॉर्म्ड बाय द मिओसिस अँड इन मिओसिस क्रोमोझोम्स नंबर इज रिड्यूस टू हाफ, हेन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड. गॅमेट्स हा काय होतो, गॅमेट्स हे कसे तयार होतात, बाय द मिओसिस प्रोसेसने तयार होतात आणि इन मिओसिसमध्ये त्या प्रोसेसमध्ये क्रोमोझोम नंबर्स हे रिड्यूस्ड होतात, हाफमध्ये होतात. हेन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड. म्हणजेच काय, हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात यामध्ये. मीन्स 2 जे गॅमेट्स असतात त्यांचे काय होतात, जे नंबर असतात क्रोमोझोम नंबर्स ते कसे होतात, रिड्यूस्ड होतात, हाफमध्ये रिड्यूस्ड होतात आणि नंतर ते काय होतात, हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. पुढे काय आहे, फर्टिलायझेशन. तर बघा, फर्टिलायझेशनमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, अ हॅप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड, अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड इन दिस प्रोसेस. डिप्लॉइड झायगोट या प्रोसेसमध्ये तयार होतो बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स. 2 मेल आणि फिमेल गॅमेट्सच्या युनियनने या फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये डिप्लॉइड झायगोट तयार होतो. ओके, युनियन ऑफ किंवा मीन्स ते दोघांचं एकत्र मिळून काय होतं, इथे झायगोट फॉर्मेशन होतं. द झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस अँड एम्ब्रिओ इज फॉर्म्ड. हा जो झायगोट आहे तो बाय मायटोसिस ही जी प्रोसेस आहे याने काय होतं, डिवाइड होतो आणि तिथे काय तयार होतो, एम्ब्रिओ फॉर्म्ड होतो. द एम्ब्रिओ डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल्स. एम्ब्रिओ फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल्स. जो एम्ब्रिओ आहे तो न्यू इंडिव्हिज्युअल्स तयार करतो. तर पुढे काय दिले त्यांनी, 2 पॅरेंट्स, दॅट इज मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट. जे 2 पॅरेंट्स असतात, मेल अँड फिमेल, ते काय करतात, आर इन्व्हॉल्ड इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. ते या रिप्रोडक्शन हा जो टाईप आहे यामध्ये काय इन्व्हॉल्ड आहे. फ्युजन ऑफ मेल गॅमेट ऑफ मेल पॅरेंट अँड फिमेल गॅमेट ऑफ फिमेल पॅरेंट ऑकर्स. त्यामध्ये काय होतं, मेल पॅरेंट जे असतात त्यांचे काय होतात, मेल गॅमेट आणि फिमेल पॅरेंटचे फिमेल गॅमेट्स हे काय होतात, ऑकर्स होतात. ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑलवेज हॅज द रिकम्बाइंड जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट्स. आणि यामुळे काय होतं, नवीन इंडिव्हिज्युअल्स ऑलवेज हॅज अ रिकम्बाइंड जीन्स ऑफ बोथ पॅरेंट्स. म्हणजे जो नवीन होणारा जो आहे इंडिव्हिज्युअल त्यामध्ये कसे असतात, बोथ मेल आणि फिमेल पॅरेंट्सचे जे गॅमेट्स असतात ते इन्व्हॉल्ड असतात. हेन्स द न्यू इंडिव्हिज्युअल शोज सिमिलॅरिटीज विथ द पॅरेंट्स फॉर सम कॅरेक्टर्स अँड हॅज सम कॅरेक्टर्स डिफरंट दॅन बोथ पॅरेंट्स. आणि म्हणून ते जे न्यू इंडिव्हिज्युअल जो असतो तो काय करतो, विथ द पॅरेंट्स फॉर सम कॅरेक्टर्स अँड सम कॅरेक्टर्स डिफरंट दॅन बोथ पॅरेंट्स. म्हणजे ते जे पॅरेंट्स जे असतात त्यांचे काय करतो, काही सिमिलॅरिटीज म्हणजे काही त्यांचे कॅरेक्टर्स असतील तर त्यांचे सिमिलॅरिटीज असतात तो जो न्यू इंडिव्हिज्युअल जो असतो त्यामध्ये. ओके, त्यानंतर म्हटलं आहे त्यांनी डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑकर्स ड्यू टू जेनेटिक व्हॅरिएशन्स. यामध्ये डायव्हर्सिटी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, ती कशी ऑकर्स होते, जेनेटिक व्हॅरिएशन्सने ऑकर्स होते. जेनेटिक व्हॅरिएशन्स हेल्प्स द ऑर्गॅनिझम्स टू ॲडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअर बाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. ते जे जेनेटिक व्हॅरिएशन्स काय हेल्प्स करतं, म्हणजे आपल्यासाठी काय हेल्प्स करतं, तर ऑर्गॅनिझम्स टू ॲडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअर बाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. म्हणजे जे ऑर्गॅनिझम जे आहे ते काय होतात, एन्व्हायरमेंटली म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये काय होतात, ॲडजस्ट होतात, देअर बाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. आणि मग ते त्यांचं जे म्हणजे लाईफ जे आहे किंवा जे सर्वाईव्ह करण्याचं आहे ते बरोबर एक्झिस्ट करून काय करतात, मेंटेन पण करू शकतात. ड्यू टू दिस प्लांट अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्व्स फ्रॉम बिंग एक्सटिंक्ट. आणि यामुळे प्लांट आणि ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्व्स. मीन्स प्लांट आणि ॲनिमल्स आपण काय करू शकतो, म्हणजेच ते जे प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहे ते स्वतःला काय करू शकतात, सेव्ह करू शकतात फ्रॉम बिंग एक्सटिंक्ट. ओके, पुढे आहे लेट्स थिंक.
what would have been happened if the male and female gametes had been diploid. तर त्यांनी काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते what would have been happened if any of the cell in nature had not been divided by meiosis. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. तर बघा आता प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते बघूया आपण. फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. फ्लावर काय आहे हे स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्समधलं काय आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक पार्ट आहे. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल बोल्स ॲज कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. तर जो फ्लावर आहे तो 4 फ्लोरल बोल्स म्हणजेच कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम हे जे फ्लोरल बोल्स आहे तो काय करतो कन्सिस्ट करतो. अरेंज्ड इन अ सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. आणि ते काय होतात ते कसे अरेंज्ड आहे सिक्वेन्समध्ये अरेंज्ड आहे फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड म्हणजे इनसाइडपासून तर आउटसाइडपर्यंत. Androecium and gynoecium are called as the essential whorls because they perform the functions of reproductions, whereas calyx and corolla are called as accessory whorls because they are responsible for the production of inner whorls. आणि काय सांगितलेलं आहे की अँड्रोशियम आणि गायनोशियम हे इसेन्शियल वोल्स आहेत कारण हे काय परफॉर्म करतात फंक्शन्स ऑफ रिप्रोडक्शन्स म्हणजे हे मेन पार्ट आहेत की यामधून रिप्रोडक्शन होतं फ्लावरचं मीन्स फ्लावर्स नाही प्लांट्सचं. तर हे काय आहे इसेन्शियल वोल्स आहेत त्यांना इसेन्शियल वोल्स म्हणतात. आणि वेअरएज कॅलिक्स आणि करोला जे आहेत त्यांना काय म्हटलं जातं ॲक्सेसरी वोल्स म्हटलं जातं बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्शन ऑफ दी इनर वोल्स. ओके म्हणजे त्यांचं प्रोटेक्शनसाठी कॅलिक्स आणि करोला तिथे आहे. तर मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स. आणि जे कॅलिक्सचे मेंबर्स आहेत बघा इथे डायग्राममध्ये दिसतं तुम्हाला कॅलिक्सचे जे मेंबर्स आहेत मीन्स कॅलिक्सचा जो मेंबर्स आहे त्याला सेपल्स म्हणतात. आपले जो फ्लावर असतं फ्लावरच्या खाली जो जे पान असतं लीफ असतं त्याला काय म्हटलं जातं सेपल्स म्हटलं जातं. ओके द मेंबर्स ऑफ कॅलिक्स कॉल्ड ॲज सेपल्स अँड दे आर ग्रीन इन कलर्ड. ओके ते ग्रीन कलर्ड असतात. मेंबर्स ऑफ करोला कॉल्ड ॲज पेटल्स मीन्स मेंबर्स ऑफ करोला मीन्स त्याला काय म्हटलं जातं पेटल म्हटलं जातं. बघा हे 1 2 3 4 हे जे पेटल्स आहेत म्हणजेच आपण पाकळ्या म्हणतो त्यांना ते कशाचे मेंबर्स आहेत करोलाचे. मेंबर्स ऑफ करोला कॉल्ड ॲज पेटल्स अँड दे आर व्हॅरियसली कलर्ड. ते डिफरंट कलर्डमध्ये असतात मीन्स ॲज डिपेंड अपॉन दी टाईप ऑफ प्लांट. ओके म्हणजे समजा जास्वंदाचं असलं तर रेड असेल की जास्वंदामध्ये व्हरायटीज असतात रेड व्हाईट येल्लो अँड ऑल. तर असं डिपेंडिंग अपॉन दी प्लांट. ओके त्यानंतर पुढे आहे पार्ट्स ऑफ फ्लावर. नाही इथे डायग्राम नाही दी याची ही डायग्राम तुम्ही लक्षात ठेवायची आहे. यू हॅव टू रिमेंबर दिस डायग्राम फॉर दी एक्झाम इट्स इम्पॉर्टंट. त्यानंतर पुढे बघूया आता आपण अ फ्लावर इज कॉल्ड ॲज बायसेक्शुअल इफ बोथ वोल्स दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. त्यांनी काय म्हटलं आहे की जो फ्लावर आहे त्याला बायसेक्शुअल म्हणतात बिकॉज त्यामध्ये दोन्हीही वोल्स प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल जसं मेल आणि फिमेल आपण म्हणतो इन ह्युमन बिंग त्यामध्ये 2 सेपरेट असतात तसं फ्लावरमध्ये दोन्हीही असतात वोल्स मीन्स अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हटलं जातं त्यांना. ते जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत ते त्याला प्रेझेंट असतात म्हणून ते बायसेक्शुअल आहे. फ्लावर इज कॉल्ड ॲज बायसेक्शुअल. त्यामध्ये बोथ अँड्रोशियम आणि गायनोशियम काय प्रेझेंट असतात फ्लावरमध्ये. एक्झाम्पल हिबिस्कसचं घेतलं आपण. हिबिस्कस अ फ्लावर इज कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द अबोव मेन्शन. हिबिस्कस जे आहे म्हणजेच काय आपण म्हणतो त्याला जास्वंद मे बी. अ फ्लावर इज कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द अबव मेन्शन 2 वोल्स इज प्रेझेंट इन द फ्लावर. जे वरचे आता वरती दाखवलेले आहे डायग्राममध्ये या दोन्हीमध्ये ह्या डायग्राममध्ये किंवा ही डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की बोथ वोल्स प्रेझेंट आहे अँड्रोशियम अँड गायनोशियम. जर दोन्हीही वोल्स प्रेझेंट असतात फ्लावरमध्ये म्हणजे त्यालाच युनिसेक्शुअल म्हणतात. ओके इफ ओनली अँड्रोशियम इज प्रेझेंट जर अँड्रोशियमच फक्त प्रेझेंट असेल फ्लावरमध्ये सो इट इज मेल फ्लावर अँड इफ ओनली गायनोशियम इज प्रेझेंट द फ्लावर इज कॉल्ड ॲज फिमेल फ्लावर. एक्झाम्पल पपया. त्यानंतर पुढे मेनी फ्लावर्स हॅव द स्टॉक फॉर सपोर्ट. काय खूप जे फ्लावर्स आहेत त्यांना सपोर्टसाठी स्टॉक असतो मीन्स त्याला आपण देठ म्हणतो. कॉल्ड ॲज पेडिसेल म्हणतात त्याला. अँड सच फ्लावर्स आर कॉल्ड ॲज पेडिसिलेक्ट आणि त्या फ्लावर्सला पेडिसिलेक्ट म्हटलं जातं. पेडिसिलेक्ट फ्लावर्स म्हटलं जातं. वेअर ॲज फ्लावर्स विदाउट स्टॉक इज कॉल्ड ॲज द सेसाईल.
आणि ज्या फ्लावर्सला पेडिसिल नसतं त्यांना काय म्हटलं जातं, सेसाईल म्हटलं जातं. पुढे आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम इज अ मेल वोल अँड इट्स मेंबर कॉल्ड ॲज द स्टॅमेन्स. अँड्रोशियम हा मेल वोल आहे, मेल. ओके, यू हॅव टू रिमेंबर दिस. अँड्रोशियम इज मेल अँड गायनोशियम इज फिमेल. ओके, अँड्रोशियम इज मेन वोल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज द स्टॅमेन्स आणि त्याच्या मेंबर्सला स्टॅमेन्स म्हटलं जातं. गायनोशियम हा फिमेल वोल आहे आणि त्याच्या मेंबर्सला कार्पेल्स म्हटलं जातं. पुढे काय, दीज मे बी सेपरेट ऑर युनायटेड. हे जे आहेत अँड्रोशियम आणि गायनोशियम हे मे बी सेपरेट किंवा युनाइट असू शकतात ॲज डिपेंड अपॉन द प्लांट, टाईप ऑफ द प्लांट. ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ इच कार्पेल. ओव्हरी जी आहे ती प्रत्येक मीन्स जो कार्पेल असतो त्याच्या बेसला प्रेझेंट असते. अ हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम ओव्हरी. एक हॉलो मीन्स रिकामी पोकळी टाईप जी असते स्टाईल, म्हणजेच तुम्ही डायग्राममध्ये दिसतंय बघा, ही जी आहे स्टाईल म्हणतात त्याला. ओके, ही जी हॉलो स्टाईल मीन्स जी पोकळी आहे, अ हॉलो स्टाईल कम्स फ्रॉम द ओव्हरी. आणि ही जी ओव्हरी आहे, तुम्हाला आता डायग्राम हे बघा, ही जी ओव्हरी आहे या ओव्हरीमधून एक हॉलो स्टाईल काय झालेली आहे, फॉर्म झालेली आहे. तर बघा ही जी हॉलो स्टाईल आहे कम्स अप फ्रॉम द ओव्हरी. स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टीप ऑफ द स्टाईल. आणि स्टिग्मा स्टाईलच्या टीपला प्रेझेंट असतो. बघा स्टिग्मा काही आता तुम्ही जर बघितलं असेल तर एखाद्या फ्लावरच्या मध्ये एक पोकळी असते आणि त्याच्यावर थोडेसे येल्लो कलर्ड डॉट असतात, तर ते स्टिग्मा असतात. तर त्यापासूनच खाली ते पडले जातात आणि नंतर मग त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. तर बघा पुढे काय म्हटलं त्यांनी, स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टीप ऑफ द स्टाईल. ओव्हरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्ह्युल्स. जी ओव्हरी असती ती एक किंवा जास्त ओव्ह्युल्स कंटेन करते. एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्ह्युल बाय मिओसिस. आणि एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्ह्युल बाय मिओसिस. इच ओव्ह्युलमध्ये एम्ब्रियो सॅक ही तयार होते मिओसिस प्रोसेस होताना. ओके, इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ ए हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय. आणि इच एम्ब्रियो सॅक ज्या असतात त्या काय कन्सिस्ट करतात, हॅप्लॉइड एग सेल कन्सिस्ट करतात आणि 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय कन्सिस्ट करतात. पुढे काय दिलं आहे त्यांनी, पॉलिनेशनचं बघा. आता पॉलिनेशनचं बघूया आपण. पोलन ग्रेन्स फ्रॉम अनदर आर ट्रान्सफर्ड टू द स्टिग्मा. दिस इज कॉल्ड एज पॉलिनेशन. पोलन ग्रेन्स जे आहे फ्रॉम द अनदर फ्रॉम द अँथर सॉरी पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू द स्टिग्मा. अँथरचे जे अँथरपासून जे पोलन ग्रेन्स जे आहेत ते स्टिग्मावर काय होतात, ट्रान्सफर्ड होतात आणि त्यालाच पॉलिनेशन म्हटलं जातं. तर पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट्स, वाइंड, वॉटर अँड अबायोटिक एजंट्स सॉरी बायोटिक एजंट्स अँड अबायोटिक एजंट्स. म्हणजे पॉलिनेशन हे अबायोटिक एजंट्स आणि बायोटिक एजंट्सपासून कसं होतं, म्हणजे हेल्पफुल होतं त्यांना पॉलिनेशनसाठी. ओके, म्हणजे पॉलिनेशन कसं होतं, अबायोटिक एजंट्स कोणते, वाइंड, वॉटर असेल. समजा एखादं खूप जोरात हवा आली तर हवेद्वारे सुद्धा काही जे असतात अँथर जे असतात ते ट्रान्सफर्ड होतात स्टिग्मावर, मग त्यांच्या थ्रू पॉलिनेशन होतं. ओके, किंवा पाण्याचं एखादं थेंब किंवा पाण्याचे तुषार पडतात तर त्या थ्रू पण होतं. किंवा पाऊस आला तर पावसाच्या पाण्यामुळे काय होतं, ते अँथर काय होतं स्टिग्मावर येतात, त्यामुळे सुद्धा काय होतं, पॉलिनेशन होतं. हे झाले अबायोटिक एजंट्स. बायोटिक एजंट्स कोणते, इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स. इन्सेक्ट्स कोणते, तर बटरफ्लाय एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते. म्हणजेच काय की तिच्या जे पाय जे असतात छोटे छोटे, त्या पायांना काय होतं, अँथर्सचे थोडेफार पार्टिकल्स जे असतात ते चिपकतात. किंवा जे आपण म्हणूया हनी बीज म्हणूया, तर त्या बीजच्या सुद्धा अँथर्स असे एका फ्लावरचे दुसऱ्या फ्लावरवर जाते. सो अशा प्रकारे काय होतं, ते अँथर्स जे होतात ते ट्रान्सफर्ड होतात स्टिग्मावर. ओके, अशा प्रकारे यांच्यामध्ये पॉलिनेशन होतं आणि म्हणजे हे हेल्प करतात हे जे एजंट्स आहेत ते. Stigma becomes sticky during the pollination. Pollen germinates when they fall upon such a sticky stigma, that is the long pollen tube, and 2 male gametes are formed. बघा, स्टिग्मा becomes sticky. स्टिग्मा कशी होते, स्टिकी होते म्हणजे चिकट होते. स्टिग्मा becomes sticky during the pollination. पॉलिनेशनच्या प्रोसेसच्या टायमिंगला ड्युरिंग द पॉलिनेशन स्टिग्मा becomes sticky. Pollen germinates when they pollen germinate होतात when they fall upon such a sticky stigma, that is a long pollen tube, and 2 male gametes are formed.
तर त्यांनी काय सांगितलं आहे आपल्याला इथे थोडक्यात त्यांनी त्यांच्यामधलं प्रोसेस सांगितलेली आहे रिप्रोडक्शनची, की स्टिग्मा काय होतो, स्टिकी होतो ड्युरिंग पॉलिनेशनच्या वेळेस. पोलन जर्मिनेट होतात वेन दे फॉल अपॉन सच अ स्टिकी स्टिग्मा. जे पोलन जर्मिनेट झालेले मीन्स जे आंतर आहे आपण म्हणतो ते जे स्टिग्मावर फॉल होतात, दॅट इज द लॉंग पोलन ट्यूब स्टाईल म्हणतो आपण त्याला. त्या लॉंग पोलन ट्यूबवर जातात, त्यावेळेस 2 मेल गॅमेट्स तयार होतात. 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म. पुढे काय म्हटलं आहे त्यांनी, दी पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. जे पोलन ट्यूब आहेत त्या मेल गॅमेट्स कॅरीज करतात आणि पोलन ट्यूब रिचेस दी एम्ब्रियो सॅक वाया स्टाईल आणि जी आपण बघितली स्ट्रेट हॉलो स्टाईल आणि पोलन ट्यूब द एम्ब्रियो सॅक. ओके, पोलन ट्यूब रिचेस दी एम्ब्रियो सॅक म्हणजेच तिथेच काय प्रेझेंट असते, पोलन ट्यूब. ओके, म्हणजे एम्ब्रियो सॅक आणि स्टाईल एकमेकांना कनेक्टेड आहेत. ओके, म्हणजे तिथेच काय असतात, मेल गॅमेट्स तयार होतात. A tip of the pollen tube burst and 2 male gametes are released in embryo sac. Tip of the pollen tube. पोलन ट्यूबच्या टीपला, हे बघा ही जी पोलन ट्यूब आहे त्याच्या टीपला काय म्हटलं आहे त्यांनी, द टीप ऑफ द पोलन ट्यूब बर्स्ट अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन एम्ब्रियो सॅक. ही जी आहे पोलन ट्यूबची जी टीप आहे ती काय होते, बस्ट होते आणि इथून काय होतात, याच्यावर पडतात म्हणजेच अँड्रोशियम एम्ब्रियो सॅकवर काय होतात, गॅमेट्स रिलीज होतात. ओके, 2 मेल गॅमेट्स काय होतात, रिलीज होतात. 1 male gamete unites with the egg cell to form zygote. This is called as this is the fertilization. एक मेल गॅमेट युनाइट होतो विथ द एग सेल. जो एग सेल असतात एम्ब्रिओमध्ये प्रेझेंट असलेले, त्यामध्ये काय होतं, ते जे मेल गॅमेट्स असतात ते युनाइट्स होतात आणि काय करतात, झायगोट फॉर्मेशन करतात आणि त्यालाच फर्टिलायझेशन म्हणतात. दिस इज द फर्टिलायझेशन. झायगोट फॉर्म झाला म्हणजेच फर्टिलायझेशनची प्रोसेस स्टार्ट झाली. सेकंड मेल गॅमेट, जो मेल गॅमेट आहे युनाइट्स विथ 2 पोलर न्यूक्लियाय अँड एंडोस्पर्म इज फॉर्म्ड. जो मेल गॅमेट आहे तो 2 जे पोलर न्यूक्लियाय आहे आणि एंडोस्पर्म गॅमेट्स, सेकंड मेल गॅमेट्स युनाइट्स विथ दी 2 पोलर न्यूक्लियाय. जो मेल गॅमेट जो असतो, आपण बघितलं 2 मेल गॅमेट्स असतात. एक मेल गॅमेट्स काय होतो, युनाइट विथ द एग सेल टू फॉर्म झायगोट तयार करतो आणि सेकंड जो आहे तो काय करतो, युनाइट विथ दी पोलर न्यूक्लियाय. ज्या पोलर न्यूक्लियाय आहे त्यांच्यासोबत युनाइट करतो आणि एंडोस्पर्म तिथे तयार होतो. ॲज 2 मेल न्यूक्लियाय पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस, दिस इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. अशा प्रकारे ह्या ज्या प्रोसेसमध्ये 2 मेल गॅमेट हे इन्क्ल्यूड आहेत किंवा त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे, सो यांनाच काय म्हटलं जातं, डबल फर्टिलायझेशन म्हटलं जातं. तर बघा इथे तुम्हाला डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म्स इथे एक प्रोसेस दिलेली आहे थ्रू द डायग्राम. यू हॅव टू रिमेंबर दिस डायग्राम. ओके, मी आत्तावरती जेवढी काही प्रोसेस सांगितली, सो दिस हॅपन्स लाईक दिस वे. त्यानंतर पुढे आपण आता जाणार आहोत पुढे. त्यांनी एक एक्सपेरिमेंट दिला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे टू यू गाईज. टेक अ सुटेबल ग्लास वेसल्स लाईक कोनिकल फ्लास्क ऑर बीकर. एक सुटेबल ग्लास वेसल घ्या, कोनिकल फ्लास्क किंवा बीकर घ्या. ॲड सम गार्डन सॉईल इन इट. गार्डन सॉईल त्यामध्ये ॲड करा. सम पल्स ग्रेन्स इन इट and such a way that you can observe them through glass. Water it every day and record the changes. त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक बीकर घ्या किंवा कोनिकल फ्लास्क घ्या, त्यामध्ये थोडीशी सॉईल ॲड करा आणि एखाद्या ग्रेनचा सीड वगैरे घ्या आणि त्यामध्ये टाका. सो त्या ग्लास थ्रू तुम्ही काय करू शकता, बाहेर आउटरली तुम्ही काय करू शकता, बघू शकता हाऊ दी प्रोसेस ऑकर्स. ओके, म्हणजे सीड जर्मिनेशनची जी प्रोसेस आहे ती कशी ऑकर्स होते. सो यू कॅन सी इझिली, दॅट्स वाय दे गिव्ह यू दिस ॲक्टिव्हिटी. त्यानंतर पुढे काय दिलं आहे, ओव्हिल डेव्हलप्स इन टू द सीड अँड ओव्हरी इन टू द फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. जो ओव्हिल असतो, जी सीड असते, डेव्हलप्स इन टू द सीड अँड ओव्हिल तयार होतो सीडमधून आणि ओव्हरी इन टू दी फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन आणि नंतर ओव्हरी तयार होते त्यांच्यामध्ये. गायत्री सीड्स माझी व्हिडिओ चालेल.
ओव्हरीचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर ती फ्रूटमध्ये डेव्हलप होते. नंतर सीड फॉल्स अपॉन द ग्राउंड व्हेन फ्रूट्स ब्रेकअप्स अँड दे जर्मिनेट इन द सॉईल अंडर द फेवरेबल कंडिशन्स. Zygote develops at the cost of food stored in the endosperm of seed and thus a new plantlet is formed. This is called as seed germination. तर नंतर पुढे काय, सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड. नंतर सीड फॉल होतात वेन फ्रूट्स ब्रेकअप अँड दे जर्मिनेट इन द सॉईल, आणि नंतर ते जे सीड आहेत ते सॉईलमध्ये जर्मिनेट होतात अंडर द फेवरेबल कंडिशन्स. Zygote develops at the cost of the food stored in endosperm of seeds. Zygote develops at the cost of the food stored in endosperm of seed and thus a new plantlet is formed, and this is called as seed germination. So male and female gametes are united to form a zygote and then there is new plantlet is formed. So this process is known as seed germination. पुढे काय म्हटलंय त्यांनी, बी आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग. तर इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, दिस इज ओके, पण आपण ते रीड करूया. Which different hormones control the functions of human reproductive system through the chemical coordination? Which hormones are responsible for the changes in human body occurring during onset of sexual maturity? Why has the government of India enacted the law to fix the minimum age of marriage as 18 in girls and 21 in boys? Okay, so काही क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत तुम्हाला, तर ते तुम्ही सर्च करून बघा. देन पुढे काय म्हटलंय त्यांनी, आता बघूया आपण. We have studied in the chapter of heredity and variations that men have XY sex chromosomes and women have XX sex chromosomes. Okay, आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे हे, की आपल्याला माहीत आहे की मेनमध्ये XY सेक्स क्रोमोझोम्स असतात आणि फिमेलमध्ये किंवा वुमेनमध्ये XX सेक्स क्रोमोझोम्स असतात. Reproductive system with specific organs develops in the body of men and women due to these sex chromosomes only. आणि ही जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ह्याच ऑर्गन्समुळे किंवा हे जे क्रोमोझोम्स आहेत, सेक्स क्रोमोझोम्स आहे, यांच्यामुळेच काय होते, डेव्हलप्स होते. X chromosome is present in men and women's whereas Y chromosome is present. ओके, तर आपल्याला माहिती आहे X क्रोमोझोम हे मेनमध्ये असतात आणि Y chromosomes is whereas Y chromosomes is present in men. X chromosome is present in men and Y chromosome is present in men only. X आणि Y हे दोन क्रोमोझोम्स मेनमध्ये प्रेझेंट असतात. Now we shall study the structure and functions of human reproductive system. सो नेक्स्ट पॉईंट आहे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इथे तुम्हाला डायग्राम दिसते आहे, या डायग्राम ची थोडी आपण इन्फॉर्मेशन घेऊया. तर बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन कन्सिस्ट ऑफ ए टेस्टीज, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. ही जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, इथे जी डायग्राम आहे यामध्ये टेस्टीज, व्हेरियस डक्ट्स आणि ग्लँड्स प्रेझेंट असतात. टेस्टीज आर प्रेझेंट इन अ स्क्रॉटम आउटसाइड द ॲबडोमिनल कॅव्हिटी. बघा आता इथे ह्या ज्या टेस्टीज आहेत या पर्पल कलरच्या दिसत आहे तुम्हाला, या ज्या आहेत त्या कुठे आहेत, स्क्रॉटममध्ये प्रेझेंट आहे. सी देअर आर स्क्रॉटम आणि आउटसाइड द ॲबडोमिनल कॅव्हिटी, आउटसाइड द ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहेत. टेस्टीज कंटेन्स दी न्यूमेरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स, आणि त्या काय करतात, काय कंटेन्स करतात, सेमिनिफेरस ट्युब्युल्स, एकदम मीन्स न्यूमेरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स कंटेन करतात. जेमिनल इपिथेलियम प्रेझेंट इन द ट्युब्युल्स डिवाइड्स बाय मिओसिस टू प्रोड्यूस दी स्पर्म्स. ओके, जेमिनल इपिथेलियम प्रेझेंट इन द ट्युब्युल्स, आणि हे जे सेमिनिफेरस, न्यूमरस सेमिनिफेरस जे ट्युब्युल्स आहेत टेस्टीज कंटेन्स करतात, आणि त्या जे ती जे जर्मिनल इपिथेलियम जे आहेत प्रेझेंट इन द ट्युब्युल्स, आणि हे त्या ज्या ट्युब्युल्स ज्या आहेत त्यांच्यामध्ये काय असतं, जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट असतं, आणि हे डिवाइड होतं बाय दी मिओसिस अँड टू प्रोड्यूस स्पर्म्स, आणि यातून काय प्रोड्यूस होतं, स्पर्म्स प्रोड्यूस होतात. त्यानंतर दोज स्पर्म्स आर सेंट फॉरवर्ड थ्रू दी व्हेरियस ट्युब्युल्स, आणि थ्रू दी व्हेरियस ट्युब्युल्सने काय होतं, ते जे स्पर्म्स असतात प्रोड्यूस झालेले ते काय केले जातात, फॉरवर्ड केले जातात. सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युल्स इज ॲज रिटे टेस्टीज, व्हॅस इफ्रेन्शिया, इपिडिडायमिस, व्हॅस डिफरेन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरायनोजेनिटल डक्ट. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युल्स, हे जे स्पर्म्स जे आहेत ते काय केले जातात, स्पर्म्स आर सेंट फॉरवर्ड थ्रू द व्हेरियस ट्युब्युल्स, व्हेरियस ट्युब्युल्समधून काय केले जातात,
फॉरवर्ड केले जातात. सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युल्स इज, आणि ह्या ज्या ट्युब्युल्स आहेत, व्हेरियस ट्युब्युल्समधून जे स्पर्म्स ट्रान्सपोर्ट केले जातात त्या ट्युब्युल्सचं त्यांनी सिक्वेन्स सांगितलेला आहे. फर्स्ट आहे रेटेटेस्टिस, व्हॅसा इफरेन्स, डिपिडिडायमिस, व्हॅसा डिफरेन्शिया, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेनोजेनेटिकल डक्ट. अशा प्रकारे याचा सिक्वेन्स आहे. पुढे काय म्हटलं आहे, ॲज द स्पर्म्स आर पुश्ड फॉरवर्ड फ्रॉम वन डक्ट टू नेक्स्ट, जसे जसे स्पर्म्स हे एका डक्टमधून दुसऱ्या डक्टमध्ये फॉरवर्ड केले जातात, दे बिकम मॅच्युअर अँड एबल टू फर्टिलाइज दी ओवम. आणि ते काय होतात, तसे तसे मॅच्युअर होतात आणि काय होतात, ओवमला फर्टिलाइज करण्यासाठी काय होतात, एबल होतात. मीन्स त्यांच्यामध्ये ॲबिलिटी येते. ओके, मॅच्युअर होतात ते. पुढे काय म्हटलं आहे, सेमिनल वेसिकल्स सिक्रेट्स देअर क्रिएशन्स इन एजॅक्युलेटरी डक्ट्स, वेअर ॲज प्रोस्टेट ग्लँड अँड कॉपर्स ग्लँड सिक्रेट्स देअर सिक्रिशन्स इन युरायनोजेनेटिकल डक्ट. सेमिनल वेसिकल सिक्रेट्स देअर सिक्रेशन इन एजॅक्युलेटरी डक्ट. जे सेमिनल वेसिकल जे असतात ते काय करतात, ते इजॅक्युलेटरी डक्ट्समध्ये काय करतात, स्पर्म्सचं सिक्रेशन्स करतात. वेअर ॲज प्रोस्टेट ग्लँड अँड कॉपर्स ग्लँड सिक्रेट्स देअर सिक्रेशन्स इन युरायनोजेनेटिकल डक्ट. आणि हे जे प्रोस्टेट ग्लँड आणि जे कॉपर्स ग्लँड आहेत त्या काय करतात, युरायनोजेनेटल डक्टमध्ये काय करतात, सिक्रेशन्स करतात. देन सीमेन इज फॉर्म्ड ऑफ स्पर्म्स अँड सिक्रेशन्स ऑफ ऑल दिस ग्लँड्स. जे सीमेन जे असतात ते फॉर्म्ड होतात ऑफ स्पर्म्स अँड सिक्रेशन्स ऑफ दिस ग्लँड्स. सिमेन्स कशापासून तयार होतात, या स्पर्म्सपासून तयार होतात आणि हे जे ग्लँड्स असतात त्यांचं सिक्रेशन्स करतात. सीमेन इज इजॅक्युलेटेड out through penis. All the organs of male reproductive system are paired except urinogenital duct, prostate gland, penis and scrotum. Semen is ejaculated out through the penis. Penis मधून काय होतात, जे सिमेन्स असतात ते इजॅक्युलेट होतात. ओके, थ्रू ऑल द ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जेवढे काही ऑर्गन्स आहेत ते कसे असतात, पेअर्डमध्ये असतात. ओके, ॲक्सेप्ट कोणते, युरायनोजेनिटल डक्ट, प्रोस्टेट ग्लँड, पेनिस आणि स्क्रॉटम हे कसे असतात, सिंगल असतात. बाकीचे कसे असतात, पेअर्डमध्ये असतात. तर अशा प्रकारे आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे आपल्या. ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो दिस इज डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. All organs of female reproductive system are in abdominal cavity. It includes a pair of ovaries, a pair of oviducts, single uterus and a vagina. Besides, a pair of Bartholin's glands is also present. All the organs of female reproductive systems are in abdominal cavity. जेवढे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे ऑर्गन्स आहेत, जेवढे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे ऑर्गन्स आहेत फिमेलमध्ये ते कुठे असतात, ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात. इट इन्क्लूड्स दी अ पेअर ऑफ ओव्हरीज. ते काय करतात, पेअर ऑफ ओव्हरीज यांच्यामध्ये काय असतात, पेअर ऑफ ओव्हरीज असतात, पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स असतात आणि सिंगल युटेरस असतं. दिस इज द युटेरस, सिंगल युटेरस अँड अ वजायना. ओके, बिसाइड्स अ पेअर ऑफ बार्थोलियन्स ग्लँड्स इज ऑल्सो प्रेझेंट. बिसाइड अ पेअर ऑफ, आणि यांच्या बिसाइड बार्थोलियन ग्लँड ही प्रेझेंट असते. जनरली every month an ovum is released in abdominal cavity alternately from each ovary. एव्हरी मंथमध्ये ओवम हे रिलीज्ड होतात इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी. म्हणजे ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये अल्टरनेटली फ्रॉम इच ओव्हरीमधून काय होतात, ओवम काय होतात, हे रिलीज्ड होत असतात इच मंथमध्ये. फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट इज फनेल लाईक. जे फ्री एंड जे असतात ओव्हिडक्टचे ते कशा असतात, फनेल लाईक असतात. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. आणि ओपनिंग ही प्रेझेंट असते सेंटरला. oocyte enters the oviduct through that opening. Cilia are present on inner surface of oviduct. These cilia push the oocytes towards the uterus. Oocytes enters the oviduct through that opening. आणि या ओपनिंग मधून oocytes काय होतात, एंटर होतात. Cilia are present on inner surface of the oviduct. Cilia ह्या प्रेझेंट असतात. Cilia म्हणजेच मीन्स थोडंसं केसासारखं थोडंसं स्ट्रक्चर असतं, त्याला सिलिया म्हणतात. म्हणजे ते कशाचं काम करतात, एखादं फ्लूइड वगैरे असेल तर ते
फॉरवर्ड करण्यासाठी किंवा बाहेर टाकण्यासाठी त्यासाठी त्या मूवमेंट करतात. एक मूवमेंट लाईक स्ट्रक्चर आहे. त्या प्रेझेंट असतात इनर साईडला ओव्हिडक्टच्या सरफेसवर. दिस सिलिया पुश दी oocytes टुवर्ड्स दी युटेरस. आणि त्या सिलिया काय करतात, oocytesला काय करतात, पुढे पुश करतात युटेरसमध्ये. गॅमेट फॉर्मेशन. आता गॅमेट फॉर्मेशन प्रोसेस बघूया आपण इथे. बोथ गॅमेट्स दॅट इज द स्पर्म्स अँड ओवम आर फॉर्म्ड बाय मिओसिस. बोथ जे गॅमेट्स आहेत, स्पर्म्स आणि जे ओवम आहेत, ते कशा बाय मिओसिस प्रोसेसने फॉर्म्ड होतात. स्पर्म्स आर प्रोड्युस्ड इन टेस्टीज ऑफ मेन फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन्स टिल द डेथ. ओके, मीन्स स्पर्म्स हे प्रोड्युस्ड होतात टेस्टीजमध्ये, मेन्सच्या टेस्टीजमध्ये, फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन्स वेन दे आर मॅच्युअर्ड ॲट द टिल ऑफ द डेथ. ओके, तोपर्यंत ते प्रेझेंट असतात. हाऊएव्हर इन केस ऑफ वुमेनच्या केसमध्ये ॲट द टाईम ऑफ बर्थ देर आर 2 to 4 million immature oocytes in the ovaries of female fetus. वुमेनच्या केसमध्ये काय आहे, ॲट द टाईम ऑफ बर्थ 2 to 4 million इमॅच्युअर oocytes प्रेझेंट असतात त्यांच्या ओव्हरीजमध्ये ऑफ अ फिमेल फिटसमध्ये. फिटस म्हणतात त्याला. अँड oocytes मॅच्युअर्स अँड इज रिलीज्ड फ्रॉम ओव्हरी एव्हरी मंथ. आणि जसे जसे oocytes मॅच्युअर होतात तसे काय होतात, एव्हरी मंथमध्ये काय होतात, फ्रॉम ओव्हरीमधून काय होतात, ते रिलीज्ड होतात. फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी अप टू द एज ऑफ मेनोपॉज.